आज आपण बनवत आहे साबुदाणा खिचडी. नमस्कार सगळ्यांना. ढेवी टीचरांच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. आणि आज आहे गुरुवार आणि माझा उपवास आहे श्री स्वामी समर्थांचा. आणि मी उपवासासाठी बनवत आहे साबुदाणा खिचडी. ॲक्च्युली मला त्रास होतो खिचडीने, पण तरी पण म्हटलं खूप दिवसातून बनवते. प्रत्येक गुरुवारी मी काही साबुदाणा खिचडी खात नाही, पण आत्ता मी बनवत आहे साबुदाणा खिचडी. मी आता इथे बटाटे घेतलेले आहेत 3 आणि ते उकडायला लावलेले आहेत. साबुदाणे भिजत ठेवलेले आहेत 4 तास आधी. आणि इथे कुकरचे 4 तरी शिट्ट्या होऊन द्यायच्या. बटाटे चांगले उकडून घ्यायचे. आणि आजचा ब्लॉग बनवण्याचं कारण होतं की साबुदाणा खिचडीचा ब्लॉग नाही आहे, पण मला असंच बोलावंसं वाटलं सगळ्यांशी, म्हणून मी आजचा ब्लॉग बनवत आहे. आणि इथे पाहू शकता मी बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि आता आपण ते सोलून घेऊया. आणि आता मी छान असे बटाटे सोलून घेतलेले आहेत. 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आणि इथे पाहू शकता जे साबुदाणे भिजवले आहेत त्यात मी हे शेंगदाण्याचा कूट टाकला आहे. इकडे कढई तापायला ठेवलेली आहे आणि ही कढई माझ्या लग्नातली आहे. आणि ह्या कढईत आता ही इतक्या वर्षापासूनची कढई आहे ना, की ही इतकी काळी झाली. याचं कारण असं आहे की या कढईला मी जास्तीत जास्त चुलीवर वापरलेलं आहे. म्हणजे चुलीवर ज्यावेळेस मी स्वयंपाक करायचे, ज्यावेळेस माझं शिक्षण वगैरे नव्हतं झालं त्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस मी टीचर पण नव्हते त्यावेळेस मी बाहेर स्वयंपाक करायचे, कारण टाईम भरपूर असायचा. आणि मग चूल वगैरे पेटवायचे, तर दारात जागा पण होती, ओटा पण होता. मग ओट्यावरती चूल बनवायचे आणि त्याच्यावरती एक आवड म्हणून चुलीवरती मी पहिली स्वयंपाक करायचे. आणि मग त्यामुळे ही कढई इतकी काळी झालेली आहे. तर आता आपण यामध्ये तूप टाकून घेऊया आणि थोडंसं तेल टाकून घेऊया. आणि इथे आता मी मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत. आता आपण यामध्ये थोडंसं तेलामध्ये आणि जे तूप टाकलेलं आहे त्यामध्ये थोडंसं जिरे टाकून घ्यायचं. आणि ॲक्च्युली माझं काही असं रेसिपीचं वगैरे काही चॅनल नाही आहे. मला म्हणजे व्लॉग व्हिडिओ किंवा त्यात मग रेसिपी बनवायला टाईम असतो तर मग रेसिपीचा पण व्हिडिओ टाकते. रेसिपी तर एक बहाणा असतो. मला तर सगळ्या यूट्यूब फॅमिलीशी बोलायचं असतं, म्हणून मी रेसिपी बनवताना व्हिडिओ काढते. कारण चालू क्लासमध्ये किंवा क्लासेसचे मी व्हिडिओ काढू शकत नाही आहे. मुलांना शिकवायचं असतं, त्यामुळे व्हिडिओ काढायला काही टाईम भेटत नाही. मग रेसिपी एखादी बनवताना मी व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करते. आणि आता आपण या तेलामध्ये हे जिरे टाकून घेऊया. थोडे जिरे छान तडतड वाजल्याच्या नंतर त्यामध्ये आपण हे हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत त्या टाकायच्या. आणि थोडं मीठ हे तेलामध्येच टाकायचं. आणि थोडं मीठ मी तेलामध्ये टाकलेलं आहे. मिरच्या चांगल्या भाजून झालेल्या आहेत तेलामध्ये. आणि आता हा मी शेंगदाण्याचे कूट लावून घेतलेले जे साबुदाणे आहेत ते आपण या तेलामध्ये टाकून घेणार आहोत. आणि त्यानंतर हे बटाटे आहेत ते छान बारीक काप करायचे त्याचे आणि ते या खिचडीमध्ये टाकायचे. तर खिचडी बनवण्याचा व्हिडिओ काढायची म्हणजे असं काही खिचडी किती सोपी आहे मग व्हिडिओ बनवण्याचं असं काही नाही. पण माझे ब्लॉग येत नाहीत, कारण जास्त ब्लॉगला टॉपिक नाही येत. म्हणजे गावाला वगैरे गेलं फिरायला कुठं तर टॉपिक भेटतात, पण आता सध्या गेलेली नाही आहे त्यामुळे. आणि भाज्यांचे पण संध्याकाळचे क्लासेस असतात सलग 2 लागोपाठ बॅचेस असल्यामुळे टाईम पण भेटत नाही आहे. तर मी एक छोटासा 5-6 मिनटाचा एक ब्लॉग बनवलेला आहे की मी शिक्षण कसं घेतलं किंवा शिक्षणासाठी महिलांना किती स्ट्रगल करायला लागतं मॅरिड लाईफमध्ये काय आहे ते मी तो नक्की यूट्यूबवरती अपलोड करेन, तर तो तुम्ही नक्की पहा. आणि काय होतं ना, आपल्याला जे स्वप्न पूर्ण करायचे असतात ती पूर्ण करण्यासाठी खरं तर कोणी मदत करत नाही. ती स्वतः आपल्याला संघर्ष करूनच मिळवावी लागतात. आणि बायकांना तर म्हणजे सासरची लोक हे ते सगळे सपोर्टिव्हली भेटतीनच असं नाही. 10% लेडीज असतात, महिला असतात ज्यांना लग्नाच्या नंतर स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी सासरची लोक सपोर्ट करतात किंवा ते शिक्षणासाठी सपोर्ट करतात स्वतःच्या पायावर उभे राहायचे. पण बाकीचे जे असतात 90% ते मुलींना स्ट्रगल करूनच लाईफमध्ये सगळं मिळवायचं असतं.
तर मग तुम्ही असं नाही की आता असं नंतर तर ज्यावेळेस थोडंफार का होईना सक्सेसफुल होतो लाईफमध्ये, त्यावेळेस आपल्याला सगळे आपल्या जे सुखाचे किंवा आपल्या जे सक्सेसचे भागीदार व्हायला सगळे येतात. पण ज्यावेळेस आपण एखादी स्वप्न पूर्ण करायचं म्हणतो, हे करायचे मला, ते करायचे मला, त्यावेळेस आपल्याला कोण सपोर्ट करत नाही. तर तुम्ही त्या गोष्टीकडे खूप लक्ष दिलं पाहिजे, स्पेशली बायकांनी, की स्वतःच्या पायावर उभं राहणं खूप गरजेचं आहे. आजकालच्या जीवनात तर कोणी कुणाला 1 रुपयाचीही वेळेला मदत करत नाही. हे माझे स्वतःचे पर्सनली अनुभव आहेत, त्यामुळे सांगते. वेळेला उपयोगी म्हणजे जरी केले तरी 1 रुपया कोण कुणालाच सोडत नाही, शक्य सोडत नाही, तर बाकीच्यांचं काही विषयच येत नाही. म्हणून बायकांनी स्वतःच्या पायावर उभं राहणं खूप गरजेचं आहे स्वतःच्या संसारासाठी. आणि आता हे साबुदाणे छान एकजीव करून झाल्याच्या नंतर पाहू शकता तुम्ही, थोडेसे भाजलेले आहेत, थोडे बाकी आहेत. आपण आता हे उकडून घेतलेला बटाटा छान बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो यामध्ये टाकून द्यायचा. आणि मीठ आधीच टाकलेलं आहे आणि मी खिचडीला पण मीठ लावून घेतलेलं आहे, म्हणजे साबुदाण्यांना पण मीठ लावून घेतलेलं आहे. तर छान खिचडी होईल. तर कोणाकोणाला श्री स्वामी समर्थांचे उपवास असतात, कोण कोण धरतं, कोण कोण मानतं. मी पण तुम्हाला आधी सांगितलेलंच आहे की मी श्री स्वामी समर्थांचे उपवास तेव्हापासून करते वगैरे. मी अक्कलकोटला गेलेला पण माझा पूर्ण ब्लॉग आहे, तो पण तुम्ही नक्की पहा. आणि खरंच म्हणजे काही जर तुम्ही एखादी गोष्ट ठरवली तर तुम्ही ती लाईफमध्ये नक्की मिळवू शकता. फक्त स्ट्रगल खूप असतं आणि ज्यावेळेस आपल्याला काही गोष्टी मिळवायच्या असतात त्यावेळेस आपल्यासोबत कोण नसतं. आपल्याला जर जीवनात काय बनायचं असेल तर तुम्हाला एकट्याला लढावं लागतं आणि अडथळे खूप येत असतात आणि आपलीच माणसं अडथळे निर्माण करत असतात. आपल्याला कधी सपोर्टिव्हली नसतं आणि प्रत्येक वेळेसच समजून घेणारे पण नसतात. म्हणून कसा मार्ग काढायचा हा तुमच्या हातात आहे. कारण जर सक्सेस भेटवायची तुम्हाला मिळवायची तर लाईफमध्ये, तर तुम्ही रस्ता पण शोधला पाहिजे. तर आता आपली खिचडी रेडी झालेली आहे आणि मी आता ह्याच्यावर 5-1 मिनिटं झाकण ठेवणार आणि त्यानंतर आपली खिचडी रेडी आहे. आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. असेच छान छान व्हिडिओ इथून पुढेही तुम्हाला पाहायला भेटतील. आणि इथे पाहू शकता किती छान खिचडी तयार झालेली आहे. मी तुम्हाला अजून एक टॉपिक सांगते की आपण जे डिसिजन घेतो शिक्षणाबाबत किंवा अजून कुठल्याही टॉपिकबाबत, कुठलेही विषय असेल, आपण जे डिसिजन घेतो असे नाही की प्रत्येक वेळेस आपले घेतलेले निर्णय हे बरोबर येतील. काही काही वेळेस आपले निर्णय पण चुकीचे असू शकतात. आपण माणूस आहे, 17 वेळा आपण चुकू शकतो, पण त्या चुकांमधून आपण काहीतरी शिकलं पाहिजे की आपण जे चुका केलेल्या आहेत त्या परत होऊ नयेत याकडे आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे. तर खूप आपण माणूस म्हणल्यावर 17 वेळा चूक होणार, चुकल्याशिवाय पण आपण त्या चुकांमधून काही शिकत नाही. त्यामुळं चुकी झाली मग आपण काही उभं राहायचं नाही आणि लगेच घरात बसायचं, हा काय पर्याय नाही आहे. त्यातून मार्ग शोधून काढणं खूप गरजेचं आहे. आणि ज्या चुका लाईफमध्ये आपण करतो होतातच, हातातून, प्रत्येकाच्या हातातून होतात. ॲक्सेप्ट करण्याची पण ॲबिलिटी पाहिजे की हा बाबा चूक झाली माझ्याकडून वगैरे. आणि प्रत्येकाकडून चुका होतात, ॲक्सेप्ट करणं पण गरजेचं आहे आणि त्यातून त्या चुका परत होऊ नये याच्याकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि तरच आपण लाईफमध्ये पण सक्सेस होऊ शकतो. थँक्यू फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. नक्की सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.